बंजारा समाजाची अनोखी होळी, संस्कृती आणि परंपरांचा सुरेख संगम. भारतातील प्रत्येक सणाला एक विशेष सांस्कृतिक अधिष्ठान आहे. होळी हा सणही त्याला अपवाद नाही. मात्र बंजारा समाजात होळी साजरी करण्याची पद्धत अत्यंत वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. केवळ रंगांची उधळण नव्हे, तर आपल्या मुळांशी आणि परंपरेशी जोडणारा हा सण बंजारा समाज मोठ्या उत्साहात साजरा करतो. आज आपण जाणून घेणार आहोत बंजारा समाजाच्या या पारंपरिक होळीही. संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरातील पारंगणात लोक पारंपरिक वेशभूषेत. बंजारा समाजात होळी हा सण केवळ आनंदाचा उत्सव नसून तो आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देणारा एक सोहळा असतो. संपूर्ण समाज बांधव एकवटून संत सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होत हा सण साजरा करतात. पारंपरिक बंजारा गीते आणि लोककलांच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहाने भारलेले असते. प्रत्येक बंजारा घरात या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते. देवाला नैवेद्य किंवा भोग अर्पण करून घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण केले जाते. जुन्या परंपरांचे जतन करत नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याचे काम या सणातून केले जाते. बंजारा समाजासाठी होळी म्हणजे केवळ सण नाही, तर ती आमच्या संस्कृतीचा आरसा आहे. संत सेवालाल महाराजांच्या प्रेरणेने आम्ही सर्वजण एकत्र येतो. आमची पारंपरिक गीते आणि ढोलच्या तालावर होणारे नृत्य हे आमच्या एकतेचे प्रतीक आहे. होळीच्या दिवशी आम्ही आमच्या पूर्वजांना आठवतो. त्यांना नैवेद्य दाखवून सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतो. आजच्या धावपळीच्या युगातही आम्ही आमच्या या पारंपरिक पद्धती जपल्या आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खरोखरच आधुनिकतेच्या प्रवाहात आपल्या मातीशी आणि परंपरेशी घट्ट बांधलेलं हे बंजारा समाजाचं रूप सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आपल्या संस्कृतीचं हे जतन असंच पुढच्या पिढीत संक्रमित होत राहो, अशी माहिती राविनाश राठोड व आसाराम चव्हाण यांनी दिली. संस्कृती सणामध्ये जसं तीज, होळी आणि इतर कोणत्याही सणामध्ये बंजारा समाजाची संस्कृती आणि वेगळी असल्यामुळे समाज हा जंगलामध्ये राहत होता, आदिम जात आहे, आदिवासी समाज आहे आणि तो आधीपासूनच आपल्या सगळे सण त्योहार आपल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने सादर करत असतो. म्हणून आम्ही बंजारा समाज होळी या सणाला अतिशय इतकं महत्त्व देतो. आम्ही याच्यामध्ये रंगीत सगळे समाज एकत्र येऊन रंग महोत्सव आणि निसर्गपूजक निसर्गाने आम्ही आमचा कार्यक्रम घेत असतो.